विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आंतरराष्ट्रीय संबंधातील सत्ता समतोल या संकल्पनेचे गुणदोष अभ्यासणार आहोत. या अगोदरच्या तासिकांमध्ये आपण सत्ता समतोल या संकल्पनेचा अर्थ, सत्ता समतोलाची वैशिष्ट्ये, सत्ता समतोलाचे प्रकार तसेच सत्ता समतोलाचे विविध तंत्र या बाबतीतला अभ्यास यापूर्वी केलेला आहे. यापूर्वी अभ्यास करत असताना आपण हेही अभ्यासले आहे की सत्ता समतोल ही जी काही एक संकल्पना आहे ती आंतरराष्ट्रीय शांतता, सुरक्षितता आणि सौहार्द निर्माण करणारी एक व्यवस्था आहे. तसेच सत्ता समतोलाची ही व्यवस्था 1648च्या वेस्टफालिया तहापासून पुढे आलेली आपणाला दिसून येते आणि त्यानंतरच्या काळामध्ये मग आपण पाहतो की आंतरराष्ट्रीय पातळीवर वेळोवेळी सत्ता समतोलाची व्यवस्था राखण्याचे प्रयत्न तात्कालीन परिस्थितीमध्ये राष्ट्रांकडून झालेले आपणाला दिसून येतात. मग ते पहिले महायुद्ध असेल, दुसरे महायुद्ध असेल आणि दुसऱ्या महायुद्धानंतरचा कालखंड असेल, या सर्व कालखंडामध्ये सत्ता समतोलाची ही व्यवस्था टिकवण्याचे प्रयत्न झालेले आपल्याला दिसून येतात आणि त्यामुळेच मग आपण पाहतो की आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये शांतता आणि सुरक्षितता काही प्रमाणामध्ये टिकून राहिलेली आपल्याला दिसून येते. आणि म्हणून ही सत्ता समतोलाची व्यवस्था एक आंतरराष्ट्रीय संबंधामधील महत्त्वपूर्ण संकल्पना म्हणून त्या ठिकाणी अभ्यासली जाते. तसेच ही संकल्पना एक यांत्रिक संकल्पना आहे. त्याचप्रमाणे ती जाणीवपूर्वक त्या ठिकाणी निर्माण करावी लागते आणि त्यामुळे मग आपण पाहतो की सत्ता समतोल निर्माण करण्याचे विविध तंत्र यापूर्वी अभ्यासले. यासाठी राष्ट्र आणि प्रतिराष्ट्र गट त्या ठिकाणी निर्माण करावे लागतात आणि त्या पद्धतीने त्यांच्यामध्ये सत्ता समतोल त्या ठिकाणी टिकवावा लागतो. याशिवाय विविध देशांना मोबदला देणे असेल, त्याचप्रमाणे विविध देशांची फाळणी करणे असेल, शस्त्रीकरण असेल, निशस्त्रीकरण असेल किंवा वेगवेगळ्या देशांच्या अंतर्गत राज्यकारभारामध्ये हस्तक्षेप असेल आणि प्रसंगी आपण पाहतो की युद्धसुद्धा करून सत्ता समतोल त्या ठिकाणी टिकवला जातो. आणि म्हणून मग आपण पाहतो की हा जो काही एक सत्ता समतोल आहे तो एक आंतरराष्ट्रीय किंवा वैश्विक एक प्रकारचा कायदा आहे असं सुद्धा काही विचारवंतांना त्या ठिकाणी वाटत आलेले आहे. आणि म्हणून ही सत्ता समतोलाची जी व्यवस्था आहे हिचे काही महत्त्वपूर्ण असे गुण आहेत किंवा काही दोष आहेत. आजच्या तासिकेमध्ये आपण सत्ता समतोल या संकल्पनेचे काही गुण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. त्याच्यामध्ये सत्ता समतोलाचे गुण त्या ठिकाणी अभ्यासत असताना पहिला गुण जर सांगायचा झाला तर तो म्हणजे शांततेची निर्मिती करता येते. आपण पाहतो की सत्ता समतोल ही व्यवस्थाच अशी आहे की जी शांतता आणि सुरक्षितता प्रस्थापित करण्यासाठी निर्माण केली आहे. कारण की सत्तेचा जर समतोल राहिला तरच शांतता राहत असते आणि सत्तेचा समतोल जर ढळला गेला तर त्या ठिकाणी एक प्रकारची शांतता राहत नाही. कारण की सत्ता ही एक अशी संकल्पना आहे की जिच्यामध्ये एक उन्मत्तपणा असतो. सत्तेमध्ये एक प्रकारची अहंकाराची भावना असते, वर्चस्ववादाची भावना असते. आपण पाहतो की सत्तेचं केंद्रीकरण जर एखाद्या व्यक्तीमध्ये किंवा एखाद्या राष्ट्रामध्ये आणि राष्ट्रगटामध्ये झाले तर तो राष्ट्रगट किंवा ती व्यक्ती अधिक प्रबळ होते आणि मग ती आपल्या सत्तेचा वरवंटा इतर गरीब राष्ट्रांवर किंवा गरीब माणसांवर त्या ठिकाणी फिरवत असते. मला एक उदाहरण सांगायचं झालं तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी होते आणि त्यांचा ड्रायव्हर होता. जॉन एफ केनेडी अशाच प्रकारे एकदा अमेरिकेमध्ये फिरत असताना त्या ठिकाणी आपण पाहतो की त्यांच्या ड्रायव्हरने जिथे नो पार्किंग झोन होते त्या ठिकाणी त्याची गाडी पार्क केली आणि तेव्हा मग जॉन एफ केनेडी त्या ड्रायव्हरला म्हणाले, हा दोष तुझा नसून हा दोष तू असलेला म्हणजे की राष्ट्राध्यक्षाचा ड्रायव्हर आहेस याचा आहे. कारण की तुझ्यामध्ये याचा सत्तेचा
उन्मत्तपणा त्या ठिकाणी आलेला आहे आणि म्हणून ही गाडी तू नो पार्किंग झोनमध्ये त्या ठिकाणी लावलेली आहेस. म्हणजे याचाच अर्थ आपण पाहतो की सत्ता जर एखाद्याकडे असेल तर त्या सत्तेचा गैरवापर होत असतो. आणि म्हणून मग आपण पाहतो की लॉर्ड ॲक्टन हा विचारवंताने सुद्धा म्हटलेला आहे, अधिक सत्तेचा अधिक गैरवापर होत असतो. आणि मग आपण पाहतो की 1990च्या नंतर रशियाचं पतन झाल्याच्या नंतर आंतरराष्ट्रीय जगतामध्ये अमेरिकेची एकाधिकारशाही वाढली. आणि मग हे अमेरिकेची एकाधिकारशाहीचं उदाहरण जर आपण बघितलं तर 2003मध्ये अमेरिकेने इराकवर केलेले आक्रमण, आपण पाहतो की इराककडे अण्वस्त्र साठे आहे अशा प्रकारचा आरोप अमेरिकेने केला. आणि त्यानंतर मग हा आरोप सिद्ध करण्यासाठी अमेरिकेने अनेक प्रकारच्या युक्त्या आणि प्रतियुक्त्याचा वापर केला. शेवटी इनोचे पथक इराकमध्ये जाऊन आले. इराकच्या तेथील अण्वस्त्र कारखान्यांची पाहणी केली. तेव्हा त्या ठिकाणी त्या इनोच्या कमिटीने अहवाल इनोला दिला की अशा प्रकारचे कुठलेही अण्वस्त्र साठे इराककडे नाहीत. पण तरी पण अमेरिकेला त्याबद्दल एक प्रकारचा विश्वास आला नाही किंवा पटला नाही. आणि शेवटी मग आपण पाहतो की अमेरिकेने इराकवर हल्ला करून त्या ठिकाणी सद्दाम हुसेन असेल किंवा तेथील शासन व्यवस्था असेल ही पूर्णपणे मोडीत काढली. याचाच अर्थ आपण पाहतो की अमेरिकेची एकाधिकारशाही वाढली आणि त्यामुळे अमेरिकेने एक प्रकारचा आपण पाहतो की तेथील शांतता आणि सुरक्षितता धोक्यात आणली. आणि म्हणून मग आपण पाहतो की अशा प्रकारे जर सत्तेचा अतिरेकी वापर जर झाला तर त्या ठिकाणी शांतता आणि सुरक्षितता राहू शकत नाही. आणि म्हणून शांतता सुरक्षितता जर प्रदान करायची असेल किंवा निर्माण करायची असेल तर सत्ता समतोलाची व्यवस्था ही अत्यंत महत्त्वाची आहे. आणि म्हणून त्याचा हा एक गुण आहे असं आपल्याला म्हणता येईल. याच्यानंतरचा आणखीन एक दुसरा महत्त्वाचा गुण जर सांगायचा झाला तर युद्धाचा धोका टाळता येतो. आपण पाहतो की जर सत्तेचे केंद्रीकरण किंवा सत्ता जर एखाद्या ठिकाणी एकवटली तर ती सत्ता आक्रमक बनत असते आणि ती दुसऱ्यावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करत असते. आपण याच्या अगोदरही बघितलं की जेव्हा की साम्राज्यवाद आला आणि ह्या साम्राज्यवादाच्या वसाहतवादातून साम्राज्यवाद आणि म्हणून एक वसाहत काबीज करण्यासाठी युरोपमधील राष्ट्रांमध्ये एक प्रकारची स्पर्धा लागली. मग त्यामध्ये इंग्लंड असेल, स्पेन असेल, फ्रान्स असेल, पोर्तुगाल असेल अशा प्रकारच्या विविध देशांच्या राष्ट्रप्रमुखांनी आपले खलासी त्या ठिकाणी वेगवेगळ्या देशांच्या वसाहतींच्या शोधासाठी जगामध्ये पाठवले. आणि त्याच्यामधून मग आपण पाहतो की इंग्लंडने आपले एक प्रकारची आपलं साम्राज्य त्या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अर्ध्या अधिक जगावर त्या ठिकाणी इंग्लंडने आपली सत्ता त्या ठिकाणी प्रस्थापित केली, आपला साम्राज्यवाद लादला. आणि त्या ठिकाणी मग आपण पाहतो की मग प्रसंगी युद्ध करून वसाहती काबीज करण्यात आल्या. आणि म्हणून इंग्लंडची ही जी काही एकाधिकारशाही आहे ही इतक्या मोठ्या प्रमाणात वाढली की जगातील अनेक देशांचे स्वातंत्र्य त्या ठिकाणी इंग्लंडने हिरावून घेतले. आपण पाहतो म्हणजे यासारख्या युद्धाच्या गोष्टी, युद्धाचा धोका त्या ठिकाणी सत्तेचं केंद्रीकरण जर झालं तर त्या ठिकाणी वाढत असतो. मग हिटलरचं उदाहरणसुद्धा सांगता येईल. आपण पाहतो की पहिल्या महायुद्धानंतर जर्मनीमध्ये हिटलरचा उदय झाला आणि हिटलरने मग आपण पाहतो की आपली सत्ता मोठ्या प्रमाणात वाढवून घेतली, सत्ता वाढवली, जर्मनीला शस्त्रीकरण केलं आणि त्यामधून मग जगावर एक प्रकारचं युद्ध लादण्याचा प्रयत्न या हुकुमशहाने केलेला आपल्याला दिसून येतो आणि त्याच्यातून दुसरं महायुद्ध त्या ठिकाणी तयार झालं. म्हणजे अशा प्रकारे सत्तेचं केंद्रीकरण किंवा सत्तेचा समतोल जर ढळला तर युद्धाचा धोका अनेक पटीने वाढत असतो. परंतु सत्तेचा समतोल जर राहिला तर त्या ठिकाणी युद्धाचा धोका टळला जातो. आपण पाहितलं की दुसऱ्या महायुद्धानंतर आपण पाहतो अमेरिका आणि रशिया यांच्यामध्ये जे शीतयुद्ध होतं, या शीतयुद्धाच्या कालखंडामध्ये 18 वेळेस युद्धाचा प्रसंग त्या ठिकाणी आला किंवा निर्माण झाला. परंतु दोन्ही राष्ट्रगट तितकेच पॉवरफुल असल्यामुळे, त्यांच्यामध्ये सत्तेचा समतोल असल्यामुळे हे 18 वेळेसुद्धा युद्ध प्रत्यक्षात युद्ध झाले नाही. आणि त्यामुळे आपण पाहतो की सत्तेच्या समतोलामुळे युद्ध टळल्या जाते
युद्ध टाळता येते आणि म्हणून अशा प्रकारे हा एक सत्ता समतोलच्या व्यवस्थेचा किंवा या यंत्रणेचा एक गुण आहे असे म्हणता येईल. दुसरी गोष्ट म्हणजे एकाधिकारशाहीला या ठिकाणी विरोध होतो. सत्ता समतोलाची ही व्यवस्था एकाधिकारशाहीला विरोध करते. कोणत्याही राष्ट्राची एकाधिकारशाही मोडीत काढते. जरी एखादे राष्ट्र अशा प्रकारे आपल्या सत्तेचा गैरवापर करत असेल तर त्या ठिकाणी इतर राष्ट्रांनी संघटित होऊन त्या आक्रमक राष्ट्राच्या विरुद्ध सत्तेचा समतोल निर्माण केला पाहिजे. आणि म्हणून मग आपण पाहतो की राष्ट्राची एकाधिकारशाहीला विरोध करण्याचं कामसुद्धा सत्ता समतोलाची व्यवस्था या ठिकाणी करते. या बाबतीमध्ये असे म्हटले जाते की सत्ता समतोल हा एक अशा प्रकारचा वैश्विक कायदा आहे की जो एकाधिकारशाहीला विरोध करत असतो. कोणत्याही राष्ट्राची एकाधिकारशाही आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढू नये. आणि म्हणून मग आपण पाहतो की जेव्हा रशियाचं पतन झालं आणि अमेरिकेची एकाधिकारशाही वाढली आणि त्या काळामध्ये मग अमेरिका इराकमध्ये, अफगाणिस्तानमध्ये, पाकिस्तानमध्ये किंवा जम्मू काश्मीरसारख्या अशा वेगवेगळ्या वादग्रस्त भूप्रदेशांमध्ये हस्तक्षेप करू लागली आणि त्यामधून एक प्रकारची अमेरिकेची एकाधिकारशाही मध्यंतरीच्या काळात 90 ते जवळजवळ 2010 वर्ष अमेरिकेची एकाधिकारशाही वाढली. पण नंतरच्या काळामध्ये आपण पाहतो अमेरिकेच्या एकाधिकारशाहीला रोखण्यासाठी चीन असेल, भारत असेल, रशिया असेल, दक्षिण आफ्रिका असेल, ब्राझील असेल यासारख्या देशांनी एक नवीन संघटना स्थापन केली जिचं नाव आहे ब्रिक्स. आणि ह्या ब्रिक्स संघटनेच्या माध्यमातून हे देश एकत्रित आले आणि एकत्रित येऊन अमेरिकेला एक प्रकारचं रोखण्याचं काम या देशांनी केलं. आणि नंतरच्या काळामध्ये मग आपण पाहतो की चीनसारखी एक महासत्ता पुढे आली आणि त्यामधून मग अमेरिकेला रोखण्याचं काम चीननं केलेलं आपल्याला दिसून येतं. तर अशा प्रकारे कोणत्याही देशाची एकाधिकारशाही वाढू नये आणि त्याला विरोध करण्याचं काम सत्ता समतोलाची व्यवस्था करत असते. आताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये जर कोरोनाच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर चीनची एकाधिकारशाही काही प्रमाणामध्ये वाढलेली आपल्याला दिसून येते. आणि मग चीनला रोखण्यासाठी भारत, अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया यासारखे लोकशाही राष्ट्र त्या ठिकाणी संघटित होत आहेत आणि चीनला अप्रत्यक्ष पद्धतीने का होईना परंतु त्याची एकाधिकारशाही रोखण्याचं काम या माध्यमातून होत असताना आपल्याला दिसून येतं. दुसरी गोष्ट म्हणजे आंतरराष्ट्रीय कायद्याचं संरक्षण होत असतं. सत्ता समतोलाची व्यवस्था म्हणजेच आंतरराष्ट्रीय कायदा आहे. एखादे राष्ट्र आंतरराष्ट्रीय कायदा मोडीत काढून जर दुसऱ्या देशाचे स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व हिरावून घेत असेल तर त्या ठिकाणी सत्ता समतोलाची ही व्यवस्था आंतरराष्ट्रीय कायद्याचं संरक्षण किंवा रक्षण करण्यासाठी महत्त्वाची ठरत असते. कारण की सत्तेचा समतोल जर राखला तर शांतता आणि सुरक्षितता आपोआप त्या ठिकाणी निर्माण होत असते. आणि जर समतोल नसेल तर त्या ठिकाणी एखादे राष्ट्र किंवा वर्चस्वादी राष्ट्र ज्याच्याकडे अत्याधिक सत्ता आहे अशा प्रकारचे हे राष्ट्र दुसऱ्या एखाद्या गरीब राष्ट्रावर आक्रमण करून त्या देशाचे स्वातंत्र्य किंवा सार्वभौमत्व हिरावून घेते. आणि म्हणून आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये सत्ता समतोलाची ही व्यवस्था आंतरराष्ट्रीय कायद्याचे त्या ठिकाणी रक्षण करून घेण्यासाठी महत्त्वाची ठरते असं सुद्धा आपल्याला त्याचा गुण सांगत असताना या ठिकाणी म्हणता येईल. आणि शेवटचा एक मुद्दा जर आपण बघितला तर ते म्हणजे लहान राष्ट्रांच्या किंवा छोट्या राष्ट्रांच्या सार्वभौमत्वाचे आणि स्वातंत्र्याचे रक्षण करण्याचं कामसुद्धा या ठिकाणी सत्ता समतोलाची व्यवस्था करत असते. आपण पाहतो की चीन आणि भारत यांच्यातील सत्ता समतोलामध्ये नेपाळ असेल, भूतान असेल किंवा पाकिस्तान असेल यासारख्या राष्ट्रांच्या स्वातंत्र्याचे रक्षण त्या ठिकाणी होत असते. जेव्हा चीन आपले विस्तारवाद करेल तेव्हा भारत अशा राष्ट्रांना मदत करतो किंवा भारत जेव्हा या राष्ट्रांना त्रास देईल तेव्हा चीन या राष्ट्रांना मदत करत असतो. भूतानच्या बाबतीमध्ये आपण अनेकदा ह्या गोष्टीचा अनुभव या ठिकाणी घेतलेला आहे. जेव्हा भारताकडून भूतानच्या सीमेवर त्या ठिकाणी काही प्रमाणामध्ये राजकारण किंवा वर्चस्वाची भूमिका जर झाली तर चीनने भूतानला मदत केलेली आहे. आणि जेव्हा चीनने
आपण पाहतो की भूतानच्या सीमेमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला, तेव्हा भारताने आपले सैन्य भूतानच्या सीमेवर उभे करून चीनला दाबण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. म्हणजे सांगायचा तात्पर्य म्हणजेच की लहान राष्ट्रांच्या स्वातंत्र्याचे आणि सार्वभौमत्वाचे त्या ठिकाणी रक्षण करण्याचं काम सत्ता समतोलाच्या माध्यमातून होत असते. आपण पाहितलं आहे की 1971च्या युद्धामध्ये याचा अनुभव भारताने सुद्धा या ठिकाणी घेतला आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये 1971चे जे युद्ध झाले याच्यामध्ये पाकिस्तानच्या मदतीला अमेरिकेचे 7वे आरमार हिंद महासागरामध्ये या ठिकाणी निघाले होते किंवा पोहोचले होते. तेव्हा मग आपण पाहतो की भारताने सुद्धा रशियाशी बोलणी करून त्या ठिकाणी आपण पाहतो की रशियाबरोबर 1971ला मैत्री करार केला आणि मग रशियाने सुद्धा अमेरिकेला धमकी दिली, तुम्ही जर पाकिस्तानच्या बाजूने युद्धामध्ये उतरत असाल तर आम्ही सुद्धा भारताच्या बाजूने युद्धामध्ये उतरू. आणि त्या ठिकाणी मग अमेरिका आणि रशिया यांना दोघांनाही हे कळालं, तर अशी बलाढ्य राष्ट्र जर युद्धामध्ये उतरली तर युद्धाची व्याप्ती अधिक वाढेल आणि त्यामधून आपल्याला एक प्रकारचा जगालाच धोका निर्माण होईल. आणि म्हणून अमेरिकेने आपले 7वे आरमार त्या ठिकाणी परत बोलवले आणि त्याच्यामधून भारत आणि पाकिस्तानचे युद्धसुद्धा त्या ठिकाणी नंतरच्या काळामध्ये समाप्त झाले. म्हणजे याच्यामधून एक सांगता येईल की सत्तेचा समतोल जर राखला तर त्यामधून एक प्रकारचे आंतरराष्ट्रीय शांतता आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षितता तर निर्माण होतेच, परंतु त्याचबरोबर लहान राष्ट्रांच्या स्वातंत्र्याचे आणि सार्वभौमत्वाचे रक्षणसुद्धा करण्याचे काम सत्ता समतोलाची व्यवस्था करत असताना आपल्याला दिसून येते. थोडक्यात वरील सर्व हे गुण सत्ता समतोलाच्या व्यवस्थेचे आहेत आणि असे जरी असले तरी सत्ता समतोलाची ही व्यवस्था एक प्रकारचे गुणात्मकच आहे असं नाही, तर सत्ता समतोलाच्या व्यवस्थेमध्ये अनेक प्रकारचे दोषसुद्धा असलेले आपल्याला दिसून येतात आणि हे दोष आपण येणाऱ्या तासिकेमध्ये म्हणजेच आपण पुढे त्या ठिकाणी पाहणार आहोत. आजच्या पुरते आपण या ठिकाणी सत्ता समतोल या व्यवस्थेचे हे 4-5 गुण आपण या ठिकाणी अभ्यासले आहेत. आपण विद्यार्थ्यांनी हे मुद्दे लक्षात घेऊन त्या ठिकाणी याचा अभ्यास करावा असं आपणाला त्या ठिकाणी सांगता येईल. आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत. धन्यवाद.